असं रंग बदलूपणा नाही चालत. परमार्थ असोत वा संसार असोत, दोन्ही गोष्टी समतोल पद्धतीने राखत असताना दोन्हीही गोष्टीमध्ये माझ्या भगवंताचा आठव ठेवायचा, दोन्ही गोष्टीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवायचं. त्या भगवंताचं स्मरण ठेवलं ना, मग देव भक्तासाठी दोन्ही गोष्टीमध्ये तत्पर राहतो, दोन्ही गोष्टीमध्ये तत्पर राहतो. तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया. संसारिक दुःख त्याला सतवायला लागलत ना का भक्ताच्या समोर माझा भगवंत परमात्मा धावून जातो. आणि त्याच्यात जर सुख असेल तर सुख देण्यासाठी सुद्धा माझा भगवान परमात्मा प्रयत्न करतो. दोन्हीही गोष्टीमध्ये माझा भगवान परमात्मा त्यांच्या जवळ राहतो, दोन्ही गोष्टीमध्ये जवळ राहतो. जनाबाईच्या सोबत रांगायला सुद्धा, कामं करायला सुद्धा भगवान होता. तिला सुळावर चढवायला लावलं त्यावेळेला सुळाचं पाणी करणारा सुद्धा भगवानच होता. नामदेव महाराजांच्या दोन्ही गोष्टीमध्ये सुखामध्ये सुद्धा भगवंत सोबत आहे. पण ज्या वेळेला तिथल्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, त्यांना सोडवण्यासाठी सुद्धा माझे भगवान परमात्मा पुढे आलेत. असं कुठलंच काम नाही जे माझ्या भगवंतानी केलं नाही, असं कुठलंच काम नाही की ते भगवंतानी केलं नाही. नीचातील नीच काम आणि उंचातील उंच काम माझा भगवान परमात्मा भक्ताच्यासाठी करतो राजा. मग भक्तासाठी धावून येत असलेला माझा भगवंत जो सुखदुःखामध्ये आपल्याला अशी साथ देतो, त्या भगवंताला आपण का सोडायचं? दोन्ही गोष्टीमध्ये माझ्या भगवंताचा आठव ठेवायचा, सुखात सुद्धा दुःखात सुद्धा. भगवान परमात्मा धावून येतो. चोखोबाराय पंढरपूरचे वारकरी आहेत, नित्याची पंढरपूरची वारी आहे. आणि ती पंढरपूरची वारी करायची म्हणून त्यांचा याही वर्षी मानस, आणि तो मानस पूर्ण करण्याच्या इच्छेने ज्या वेळेला चोखोबाराय पंढरपूरला जायला निघतात, त्यावेळेला त्यांची पत्नी सांगते, धनी स्वामी माझे 9 महिने पूर्ण होऊन राहिलेत, अगदी दिवस फार कमी आहेत, बाकी आहेत. आणि कमी दिवसामध्ये कधीही मला त्या ठिकाणी बाळ जन्माला येऊ शकतात, तुम्ही तर पंढरपूरच्या वारीला जाल. म्हटले मग तुमच्या बहिणीला तरी निदान माझ्या मदतीला पाठवून द्यावं, तुमच्या बहिणीला पाठवा. मी कुठं म्हटलं तुम्हाला पंढरपूरच्या वारीला जाऊ नका, फक्त माझं सहकार्य करायला, माझी मदत करायला, तुम्ही मराठीमध्ये त्याला हेल्प म्हणता नाही का, ती हेल्प करायसाठी तरी निदान मला पाठवा. हे पाठवा म्हटल्यानंतर मग चोखोबारायने होकार दिलात. बाहेर आलेत, ज्ञानोबारायांची पालखी दिसली. चोखोबाराय कधी पालखीत शिरले आणि कधी पंढरपूरची त्यांनी वाट धरली त्यांना सुद्धा माहिती नाही. कारण बऱ्याचशा भक्तांना ती ओढ एवढी लागून जाते, किती जरी संसाराचं काम असलं, घरचं काम असलं की राहवत नाही, काही राहवत नाही. निघालेत माझे चोखोबाराय पंढरपूरच्या वाटेनं. ते पंढरपूरच्या वाटेने निघलेत, पण यांच्या संसाराची काळजी मात्र आता भगवंताला पडलीत. आणि भगवंताला पडल्यामुळे आता भगवंत आईसाहेबांच्या सोबत बोलतायत. आईसाहेब एक काम करायचं होतं. रुक्मिणी आईसाहेबांना म्हणून राहिलेत, रुक्मिणी एक काम करायचं होतं. म्हटलं काय? भक्ताच्या घरी जाऊन थोडंसं काम करायचंय. म्हटले काय करायचंय सांगा ना प्रभू. काहीच नाही म्हटलेत. चोखोबारायची पत्नी, तिचे 9 महिने पूर्ण झालेत, 9 दिवस बाकी आहेत. तू जाऊन त्यांचं बाळंत पण तुला करायचंय. आईसाहेबांनी तर तोंडाला हात लावला. म्हटले शी मी नाही करणार. म्हटले ती हे खालचे काम, नीच काम मी नाही करणार. म्हटले भगवंतानी विचार केला, जर माझी पत्नी मला म्हणते मी करणार नाही, तर मग बाकीच्याचा संबंधच नाही. बाकीच्यांना शब्द टाकण्यात सुद्धा आपल्या शब्दाला कमी करण्यात अर्थ नाही. भगवंतानी एकच विचार केला, बायको नाही म्हणतेत, पत्नी नाही म्हणतेत ना, तरी सुद्धा त्यांनी सोडलं नाहीत. मग एकच केलं, माझ्या भगवान परमात्म्याने स्वतः चोखोबारायची बहिणीचं रूप धारण केलं आणि चोखोबारायच्या घरी गेलेत. आणि चोखोबारायच्या घरी गेल्यानंतर दरवाजा ठोकायला लागले. चोखोबाची बहीण झाला शारंधर, चोखोबाची बहीण झाला सारंधर, चोखोबाची बहीण झाला सारंधर, चोखोबाची बहीण
खंडोबाची बहीण झाला सारंगधारा. दार हा मारी वहिनी उघडादार हा कामारी वहिनी उघडादार हा कामारी वहिनी उघडादार हा कामारी चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण झाला सारंगधर. चोखोबाची बहीण झाला सारंगधर चोखोबाची बहीण झाला सारंगधर. प्रत्यक्ष भगवंत त्यांची बहीण झाला आणि बाळंत पण केलं राजा. सांगा बरं कुठला देव आहे तसा भक्ताच्या मदतीसाठी एवढा धावून जातो. पण भगवंत धावून जातो कधी? ज्या वेळेला त्या भगवंताला आपण सुख वा दुःख दोन्हीही समर्पित करत असतो. म्हणून समर्पणाचा भाव अत्यंत महत्वाचा आहे. समर्पणाचा भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि खरं सांगू पाचही पांडवांनी वा कुंती मातेनी सगळ्यांनी माझ्या भगवंताला केलेलं समर्पणच आहे नाही. त्यांनी भगवंताला समर्पण केलं होतं आणि त्या समर्पणाच्या मुळेच खऱ्या अर्थाने कुंती मातेने त्या पद्धतीचं दुःख मागितलं आणि त्या भगवंताच्या समर्पणामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात अशा पद्धतीचा सुंदर योगही घडून आलात जो त्या योगामुळे त्यांच्या घरामध्ये जी संतती जन्माला आली ती संतती सुद्धा हित करणारी झालीत. म्हणून त्यांचं उद्धार करणारी जी पिढी त्यांच्या घरात जन्माला येते ते राजा परीक्षिती आज एका चुकीमुळे तेही चूक कुठली आहे? त्यांची चूक एकच आहे. त्यांनी जरासंधाचा मुकुट परिधान केला. दुसऱ्याचे परिधान केलं मुकुट. आता दुसऱ्याचा मुकुट परिधान केलात म्हणून कुबुद्धी डोक्यात शिरलीत आणि तशा पद्धतीचं वाईट कृत्य हातून घडलं. कधी कधी विचार करा, दुसऱ्याची वस्तू जर आपण परिधान करतो तर त्याचे विचार आपल्या मनात असे शिरत असतील तर दुसऱ्याची वाईटाची संगती आपल्या जीवनात किती वाईट करू शकते. वाईट असलेला जरासंधाचा मुकुट डोक्यात घातला तरी एवढं कठीण झालं, मग वाईटाची संगती किती वाईट करून टाकत असेल. हा विषय आहेत. पण राजा परीक्षिती महाराजांना अत्यंत आनंद या गोष्टीचा झाला का निदान मला 7 दिवस मिळालेत. 7 दिवस मिळालेत. त्यांच्याच कुळातील एका राजाला 1 तास उरला होता. कुठले राजे? 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तास उरलात. त्या 1 तासामध्ये सुद्धा खटवांग राजाने उद्धार करून घेतलात. मला तर म्हटले 7 दिवस आहेत, 7 दिवसात मी काहीही करू शकतो. आणि म्हणून हा उद्धार करण्याच्या उद्देशाने
त्या ठिकाणी त्यांना परीक्षित महाराजांना 7 दिवस मिळालेत आणि ते सत्संग करण्यासाठी संपूर्ण घरादाराचा राज्याचा त्याग केला. जन्मेंजयाला राजगादीवर बसवलं आणि अरण्यामध्ये निघालेत. आता बघा, राजा परीक्षितीला निदान 7 दिवस आहेत हे त्यांना माहिती होतं. आपल्यालाही तसं 7 दिवसात मरायचं आहे, पण कुठला आपला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही. 7 दिवसात मरायचं म्हटलं म्हणजे 7च दिवसात मरणार आहोत ना. 8वा दिवस नाहीये, 7. एका गावात मी असंच म्हटलं, या गावातले सगळे लोक 7 दिवसात मरणार आहे. अख्खं गाव लढायला लागलं. 7 दिवसात मरणार आहो, 7 दिवसात मरणार आहो. कोपऱ्यातली आजी जोरजोरात हशी. म्हटलं, आजी अख्खं गाव रडते, तू का ग असतीस? ते म्हणे, महाराज आताच तर सांगितलं तुम्ही या गावातले सगळे लोक मरणार आहेत. म्हटलं, मग तू काऊन हसते? म्हणे, मी या गावचीच नाही, मी वाळीहून आली. म्हणे, वाळीहून या की कुठूनही या, जायचं या 7 दिवसातच आहे ना. 8वा दिवस कोणाच्या जीवनात नाहीये. मला असं वाटतं राजा परीक्षितीला 7 दिवसात मरणार माहिती होतं. आपल्याला 7वा दिवस आजचा आहे काय उद्याचा आहे हे माहिती नाही. आपण सुद्धा सावध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संसारिक गोष्टी मिळवणं म्हणजे हित नाही. संसारिक गोष्टी मिळवतो म्हणजे हित नाही. तुम्ही संसारामध्ये किती मिळवलं म्हणजे हित होते? संसारामध्ये किती मिळवलं ते म्हणजे हित आहे. हे ते संसारामध्ये जेवढं काही करतोयत ना, हे सगळं आपण आपल्या नातवाईसाठी करून राहिलो. नातवासाठी आहेत. बंगले बांधलेत आपण, वरच्या सराया काढल्यात. हे कशासाठी आहे? हे असे आहे, पुढचा मजला झाला पाहिजे. 3 मजले बुड्यानं बांधून ठेवले. 3ऱ्या मजल्या बांधल्यावर उद्घाटनाच्या दिवशी बुडा मेला, नातो पोरो घरात राहायला गेलेत. काय फायदा झाला? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा भी खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. जब तलक ये सांसें हैं तब तलक ही रिश्ता है. हो जब तक लगे सांसें हैं तब तलक ही रिश्ता है. जब तलक ये सांसें हैं तब तलक ही रिश्ता है. सांस जिस घड़ी टूटे, सांस जिस घड़ी टूटे, रिश्ता टूट जाएगा. सांस जिस घड़ी टूटे, रिश्ता टूट जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा आएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा भी खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. काय सोबत सांगा बरं. आपल्या सोबत जर हे काहीच जात नसेल
मग काही तर कमावून ठेवलं पाहिजेत की नाही, काही कमावून ठेवलं पाहिजेत, हित करून ठेवलं पाहिजेत, हिताची प्रॉपर्टी जमा करून ठेवली पाहिजे, ती साठवली पाहिजेत। ही संपत्ती ज्या वेळेला आपण जमा करूत ना, ही शेवटच्या क्षणाला आपल्या कामात पडणार आहे। आणि म्हणून संधी जीवनात प्रत्येकाला मिळेल असं नाही, त्यांना मिळाली त्यांनी 7 दिवसाचं सोनं करायचा प्रयत्न चालू ठेवला, आपल्यालाही प्रयत्न करावे लागतील ना। आणि ते प्रयत्न करण्यासाठी आपण सजग असलं पाहिजेत, मृत्यूच्या बाबतीमध्ये सजग असलं पाहिजेत। आजकाल व्यक्ती मृत्यूच्या बाबतीमध्ये सजग झालेले नाहीयेत, कोणाचा दिवस शेवटचा असेल सांगता येत नाहीत। बऱ्याच वेळा आपण विचार करतो ना, अहो आता तर भेटून गेले, आता आमचं बोलणं झालं असं म्हणतो, तर आपण निघून जातो। कुठला क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही, म्हणून सजग होणं, संकीर्तनामध्ये राहणं महत्वाचं आहे। राजा परीक्षिती ज्या वेळेला 7 दिवस समजलेत गेलेत आणि गेल्यानंतर आता प्रश्न केलात, महाराज ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलेलं आहे त्या व्यक्तीने काय केलं पाहिजेत। राजा परीक्षिती अनशनवर बसलेत आणि अनशनवर बसल्याचा परिणाम असा झाला, त्या ठिकाणी शुकमुनी प्रकट झालेत। तत्र भवत भगवान व्यास पुत्रो यदृच्छया गामटमानोपेक्ष अलक्षलिंगो निजलाभतुष्टो व्रतश्च बालेरव धूत वेश, अवधूत वेश धारण केलेले अपेक्षारहित जीवन जगणारे व्यास मुनी त्या ठिकाणी प्रकट झाले। आणि तो व्यास मुनी त्या ठिकाणी प्रकट झाल्यानंतर राजा परीक्षितीला ज्या वेळेला अंतःकरणापासून न्याहारलं, राजा परीक्षितीने त्या शुक महाराजांना पाहिलं आणि अगदी खुश झालेत। प्रश्न विचारल्याबरोबर दुसऱ्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी शुक महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, सांगितलं ज्या व्यक्तीचा अंतकाळ जवळ आलात त्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने काय करावं याचं उत्तर दिलं। अंतकाले तु पुरुषश आगते गत साध्वस छिंदांत संग शस्त्रेन स्पृहा देशेन एचतम। ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलंय ना, त्या व्यक्तीने मरणाला घाबरायचं नाही, तर वैराग्याच्या शस्त्राने आणि शरीर आणि या शरीरातील ममता सोडून त्यात सगळ्या भगवंताला आत स्थापित करणे हे अत्यंत महत्वाचं आहे। या व्यक्तीवर एकच उपाय आहे, तो म्हणजे हरिनाम। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। भगवंताचं हे स्वरूप एकादशीच्या पावन पर्वावर आपल्या या गावामध्ये आलं। नवे नवे एकटे भगवान आले नाहीत, आई साहेबांना सोबत घेऊन आले। एरवी भगवान एकटे राहतात, पण आज उकडीकारांचं काय प्रेम असावं किंवा भगवंताचं तुमच्यावर काय प्रेम असेल की रुक्मिणी आई साहेबांना स्वतः देव सोबत घेऊन आलेत। नाही तर एरवी तिथं पंढरपुरातही एकटे राहतात, इथं मात्र आज तुमच्या गावाला सोबत घेऊन आले आणि येताना एकटे नाहीत, ज्ञानोबार आहेत, तुकोबार आहेत ना, आणि एवढ्या सुंदर अशा वारकऱ्यांना सुद्धा घेऊन आलेत। या सर्व लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, आमच्या सुनीलसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा। आणि आता एवढी जर पंढरपूरची वारी आज आपल्या गावामध्ये भरते, तर पांडुरंगाच्या भजनामध्ये आपल्याला काय फक्त बसल्या बसल्या जागेवर चिंतन करता येईल काय? त्या भगवंताचं संकीर्तन करावं लागेल की नाही? एकादशीचा दिवस तुम्हाला भारी चालला काय आज? उपवास असल्यामुळे उठल्या जाऊन नाही राहिलं का तुमच्या ज्यांना? मस्त सुंदर आपण पांडुरंगाचं संकीर्तन करूयात आणि त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये आपण आपला हा आजचा दिवस समाप्तीच्याकडे वळूयात। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंगे हरी विठ्ठला हो।
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंगी हरी विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंगे हरी विठ्ठला भजनानंदाचा आनंद नाही घेत तुम्ही या हातानं भोगायचं आहे, या हातानं भोगायचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, जास्त या जगतामध्ये एक करा, शुद्ध जीवन जगायचं आणि शुद्ध जीवन जगता जगता त्या भगवंताला जवळ ठेवून जगा. हे गोष्ट जर आपण केलीत ना, मग दुसरं काही भोगायची गरज पडणार नाही, दुसरं आपल्याला करायची गरज सुद्धा पडणार नाही. बघा, अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून पांडवांनी भगवंताचं संकीर्तन केलं, काही दिवस दुःखात काढलेत, नंतर सुखाचे दिवस त्यांचे आले. संसारिक जीवन जगत असताना आपले दिवस असतात ना दुःखाचे, तुम्ही स्वतः सांगतात, काय महाराज किती कष्टात जीवन जगलो हो आम्ही, किती कठीण प्रसंग काढले, लोकांच्या वावरात जात जाऊ, याच्या वावरात काम केलं, त्याच्या वावरात केलं काम, आज एवढं देवानं सुखाचं देऊन दिलं का बसल्या जागेवर खात राहिलो तरी दिवस रात्र खाल्लं तरी खाता संपत नाही. हे का मिळतंय असं सगळं? मला वाटतं हे आपल्या वृत्तीनुसार, आपण केलेल्या कर्मानुसार आपल्याला सगळं मिळतंय ना, आपल्याला सगळं मिळतंय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी असल्या तर माणसाला त्याची किंमत कळेल ना. काय म्हणतात त्याला? व्हॅल्यू मराठीमध्ये. ती व्हॅल्यू कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती व्हॅल्यू तेव्हाच कळेल जेव्हा आपल्याला कठीण प्रसंग येतील. सुखाच्या दिवसाची आपल्याला किंमत केव्हा कळेल? जेव्हा जीवनात दुःख असलं तर. आज गळ्या खूपच चांगलं जेवायला होतं गळ्या, याचा अर्थ याच्या आधी काहीतरी वेगळं खाल्लं असेल म्हणून आज चांगलं जेवण म्हणतोय, असे आज एकादशी आपण उदाहरण म्हणून बोललो. ही भावना आपली का होते? त्याच्या मागचं कारण आहे की आपण ज्या ज्या पद्धतीने ते करतोय, भोगतोय, त्या पद्धतीने आपल्याला त्याची रुची वाटते. आणि म्हणून जीवनामध्ये कर्मत मार्ग सांभाळत असताना त्या पद्धतीने जगावत. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो
दोन्ही गोष्टी असू द्या, सुख वा दुःख, भगवंताचा आठव, भगवंताचं चिंतन, त्याचं स्मरण ठेवलं, मग सगळ्या गोष्टी बरोबर होतात. पांडवांनी जीवनात तेच केलं. त्यानंतर कथेमध्ये सती आख्यान आलेलं आहे बघा. त्या सती आख्यानाच्या संबंधामध्ये सुद्धा अनेक अशा सुंदर घटना आलेल्या आहेत, ज्यामध्ये दक्ष प्रजापती व त्याची पत्नी असिकनी माता यांनी पुत्र प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाला विचारणा केलीत. आणि विचारणा केल्यानंतर देवी भगवती त्यांना भगवतीची उपासना करायला त्यांनी सांगितलीत. ती देवी भगवतीची उपासना ज्या वेळेला त्यांना करायला सांगितलीत ना, त्यावेळेला त्याला 16 कन्या झालात. 15 कन्या त्या ठिकाणी काही साधू महात्म्यांना त्याला दिलेत. आणि 16वी जी कन्या झालीत ना, तेही शिवजीचा अहंकार त्या ठिकाणी जो त्यांना काम निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांनी तो आखला होता. म्हणून ही 16वी कन्या त्यांना सती नावानं प्राप्ती झालीत. ती सती दुसरी तिसरी कुठली नसून प्रत्यक्ष माता भगवती होत्यात. ही माता भगवती असल्यामुळे त्या ठिकाणी शिवजी आणि माता सतीचा त्या ठिकाणी विवाह लावून दिलात. आता हा विवाह ज्या वेळेला लावून दिलात ना, त्यावेळेला शिवजी आणि माता पार्वती विहार करायच्या उद्देशाने कैलासावर राहायला गेलेत. आणि कैलासावर त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य चालू असताना एक दिवस झालं असत, शिवजी ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि ध्यानस्थ बसलेले असताना नारदजी त्या ठिकाणी आल्यात. नारदजी आल्यानंतर नारदांनी आवाज दिलात, आईसाहेब इकडे या. आता आईसाहेब इकडे या म्हटल्यानंतर पार्वती मैया गेल्या निघून, सतीमाता निघून गेल्यात. आणि सतीमाता नारदांच्या जवळ गेल्यानंतर नारदजी माता सतीला सांगायला लागलेत, आईसाहेब तुम्हाला कधी प्रश्न पडत नाहीत का हो? म्हटले कशाचे प्रश्न? अगं म्हटले तुम्ही आईसाहेब एक विचार करा, तुम्ही एवढ्या सुंदर स्त्री, एवढ्या देवी भगवती प्रत्यक्ष माझ्या महादेवाच्या समक्ष बसलेले असताना सुद्धा माझे महादेव ध्यान करतात कोणाचं? दिली न हो आग लावून. आग जशी लावली काय असता, आमचे नावच बदनाम आहेत, बाकीचे सगळे लोक कामं करतात, कोणीच म्हणत नाही. आमचं आडनाव आहे फक्त तसं. नारदांनी आग लावली. माता सतीने विचार केला, खरंच हा विचार मी कधी केलाच नाही, शिवजी ध्यान करतात कोणाचं? आणि म्हणून शिवजीच्या जवळ आता सती माता गेल्यात. आणि माता सती म्हणायला लागलेत, ओ प्रभू ध्यानातून उठा बाहेर. म्हटले काय झालं? उठा म्हटलेत ना मी. म्हटले काय म्हणणं काय? मला म्हणे एक सांगा, तुम्ही नेमकं डोळे लावून ध्यान करता कोणाचं? शिवजी म्हणत, हे तुला कोण सांगितलं सांग मला पहिले. ते म्हणे बाकी काही नका बोलू, मला ते सांगा म्हटले तुम्ही ध्यान करता कोणाचं? आता सती माता बिघडल्यानंतर शिवजीच्या लक्षात आलं, यशस्वी माघार घेतलेली बरं, नाही तर संध्याकाळी भाकर मिळणार. कधी कधी शिवजीला महादेवाला माघार घ्यावी लागते, कारण शेवटी माता भगवतीच ना त्या. माता भगवतीने म्हटल्यानंतर शिवजी म्हटलेत, अगं सती तुला काय सांगूत म्हटलेत? म्हटले काय सांगायचं नाही, जे ते सांगा. अगं म्हटलेत मी माझ्या भगवंताचं संकीर्तन करतो, माझ्या भगवंताचं ध्यान करतो. आता भगवंताचं ध्यान करतो म्हटल्यानंतर माता सतीने तर डोक्याला हात लावला. माता सती म्हटलेत, अरे म्हटलं मला तर फसवलं. मग म्हटलं कसं? मी आतापर्यंत समजत होते तुम्ही देवादिदेव महादेव आहे, तुमचा कोणी देव नाही. तुमचाही देव, आता तुम्ही म्हणता देवाचं चिंतन म्हणजे तुमचाही देव आहे. मग तुमचा जर देव असेल, मग तुमचा देव कोण? तुमचा देव कोण म्हटल्यानंतर मग मात्र शिवजी माता त्या ठिकाणी शिवजी म्हटले, तुला देवालाच पाहायचं आहे ना? मग म्हटले चल माझ्यासोबत, तुला मी देवाला दाखवायला नेतो. आणि म्हणून शिवजी माता पार्वतीला घेऊन त्या ठिकाणी अगस्त्य ऋषीकडे घेऊन जायला लागलेत. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभक ऋषि पाही. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभक ऋषि पाही.
सती जगजननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जानी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम श्री राम जय